जरांगेंनी सरकारवर टीका देखील केलेली आहे। सातारा गॅझेटचा निर्णय अद्याप झालेला नाहीये। एका महिन्याच्या मुदतीमध्ये माहिती देण्याचं आश्वासन दिलेलं होतं, मात्र 10 महिने उलटलेत तरी अद्याप काहीच झालं नाही असं देखील जरांगेंनी म्हटले। गुन्हे दाखल करून आंदोलकांवर दबाव टाकला जातोय, पण गुन्हे मागे घेतले जात नाहीयेत। मराठा कुणबी एकच आहेत असं वारंवार सांगितलं जातं, तरीही एकत्रित GR काढला जात नाहीये। मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करण्यासाठी किती वेळ लागणार असा प्रश्न देखील जरांगेंकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। 1967 पासून सरकारनं मराठा समाजाचं वाटोळं केलं असा आरोप देखील जरांगेंनी आतापर्यंत केलेला आहे। समाजाचं नुकसान कोण भरून काढणार असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। आणि या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नितेश, भर उन्हामध्ये रखरखत्या उन्हात जरांगेंनी आपलं उपोषण सुरू केलेलं आहे। काही वेळातच विखे पाटील देखील त्यांच्या भेटीसाठी पोहोचणार आहेत। कालची चर्चा तर त्याच्यामधून काही समाधानी झाले नव्हते जरांगे, मात्र आज काय घडू शकतंय? जरांगेंना समाधानी उत्तरं अशी मिळू शकतायत का? नक्कीच आपण कालचं जर चित्र बघितलं तर काल जरांगे पाटील आणि प्रसाद जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील आले होते। मात्र मनोज जरांगे यांचं समाधान झालं एवढंच फक्त म्हणता येईल, कारण तोडगा ठोस असा त्यांच्या आमरण उपोषणावरती निघालेला नाही आणि त्यामुळे मनोज जरांगे यांनी अखेर आज त्यांचं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आपण जर आताचं चित्र बघितलं तर जवळपास 42 ते 43 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि या तापमानामध्ये मनोज जरांगे यांनी त्यांचं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांची भेट घेण्यासाठी आता या ठिकाणी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे येत आहेत। काल मनोज जरांगे यांची मागणी अशी जी होती की ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या किती दिवसामध्ये राज्य सरकार पूर्ण करणार याचं आश्वासन आम्हाला लेखी पद्धतीने हवं आहे आणि त्यानंतरच आम्ही हे उपोषण करायचं की नाही याबाबतचा निर्णय घेऊ। अखेर आज मनोज जरांगे यांनी त्यांचं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। विखे जरी त्यांच्याकडे निघालेले असले तरी विखे जो ड्राफ्ट त्यांच्याकडे घेऊन येणार आहे त्यामध्ये जर समाधानकारक आश्वासन असेल तर त्यानंतरच मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण मागे घेणार आहे। अन्यथा जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही, ठोस असं आश्वासन दिलं जात नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा निर्धार आणि इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे। आणि त्यामुळं सध्या तरी मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरू झाल्याचं चित्र आपल्याला आज पाहायला मिळते। नितेश, मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलेलं होतं की तुम्ही या ठिकाणी येऊ नका, मी आहे, मी लढतोय तुमच्यासाठी, तुम्ही इकडनं जा, तुमची काळजी घ्या। मात्र असं असलं तरी मराठा बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। नक्कीच त्याचं कारण एक आहे की उन्हाचं प्रमाण हे जास्त आहे, तापमान जास्त आहे, जवळपास 43 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि अशा परिस्थितीत मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचा योद्धा म्हणून त्यांना समजलं जातं आणि जर मराठा समाजाचा योद्धा जर एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये मराठा समाजाच्या लेकरांसाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला असेल तर मग आपण घरी राहून फायदा काय? त्यामुळे आपणही जरांगे यांच्या उपोषणामध्ये सहभागी होऊ। त्यामुळे जरांगे यांनी जरी आव्हान केलं असलं की मराठा समाजाच्या कुठल्याही व्यक्तीने या ठिकाणी येऊ नये, तरी देखील या ठिकाणी मराठा बांधवांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि यानंतर उपोषणाला जसे जसे दिवस वाढत जातील किंवा जसे जसे तास वाढत जातील त्याप्रमाणे या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। नितेश, किती वेळामध्ये विखे पाटील या ठिकाणी पोहोचू शकतायत? राधाकृष्ण विखे पाटील हे छत्रपती संभाजीनगर वरून निघून आता जवळपास अर्धा ते पाऊण तास उलटलेला आहे आणि त्यामुळं 15 ते 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी विखे येण्याची शक्यता आहे। सोबत ते एक ड्राफ्ट देखील घेऊन येण्याची शक्यता आहे। काल मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर विखे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले होते। त्या ठिकाणी त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक बैठक घेतलेली आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्यांची पूर्तता करता येऊ शकते याबाबत त्यांनी एक अवलोकन केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांशी आणि सचिवांशी चर्चा केलेली आहे, विभागीय आयुक्तांशी चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर किती दिवसामध्ये मनोज जरांगे पाटलांचे हे आश्वासन पूर्ण करता येऊ शकतात या पद्धतीची एक मोजमाप त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर सर्व आश्वासनं घेऊन या ठिकाणी विखे येत आहेत। जवळपास 15 ते 20 मिनिटांमध्ये विखे या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे। नक्कीच नितेश, या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।